Okay. Now practice set 3.4. First question. Figure it out. Let's see. X, Y, Z and A and X, Y, Z बायसेक्टरचा मार्ग दिलाय. इथलं नाव काय सांगा? A. First question असा आहे. A is a point A is on the bisector of angle XYZ. Angle XYZ च्या bisector वर A point आहे. AX equals to find AZ. AX ची लेंथ 2 आहे तर AZ किती असेल असं विचार. काय असेल? 2. बस तर बायसेक्टरचा अँगल बायसेक्टरचा जर पॉइंट असेल ना तर तो अँगलच्या साइड्स पासून काय असतो? इक्विडिस्टंट असतो. हे लिहून तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचं. आता हे सोल्युशन कसं लिहायचं लक्षात बघा. पॉइंट ए हे आन्सर आहे बरं का. पॉइंट ए लाइज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल एक्स वाय झेड. मग ते डिस्टन्स सांगण्यासाठी कोण कोण परपेंडिक्युलर ते मेन्शन करायचं. AZ is perpendicular to segment AZ. Segment AZ AX. Segment AX is perpendicular to AZ. Segment AX is perpendicular to segment XY. AX आहे ना कुणाला परपेंडिक्युलर आहे? XY ला परपेंडिक्युलर. And segment AZ is perpendicular to segment YZ. Segment YZ. आता हे स्टेटमेंट लिहायचं की अँगल बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉइंट हा अँगल्सच्या साइड्स पासून काय असतो? इक्विडिस्टंट असतो असं मेन्शन करायचं. बघा एव्हरी पॉइंट ऑन द अँगल बायसेक्टर is equidistant from the sides of the angle. Every point on the angle bisector is equidistant from the sides of the angle. म्हणजेच therefore length AX equals length AZ. आता मला सांगा AX ची लेंथ तुम्हाला किती दिली? 2. लेंथ AX equals 2 सेंटीमीटर वर आहे का बघा. 2 सेंटीमीटर. Therefore length AZ equals किती असणार? 2 सेंटीमीटर. हे तुम्हाला गिवन मध्ये दिलेलं आहे आणि म्हणून याची लेंथ किती असणार? 2 सेंटीमीटर. हे या प्रकारे लिहायचं. काय अवघड आहे का बघा. नंतर बघून घेऊ शकाल की नाही? दोघं पुढे आता. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन वाचत जाऊ. इन्फॉर्मेशन काय दिली होती की PT आणि PR हे दोन सेगमेंट्स कॉम्पोनेंट आहेत. या अँगलचं मेजर 56 दिलंय तुम्हाला आणि याचं विचारलं. क्वेश्चन मार्क म्हणजे कोण सांगा? PSR याचं मेजर विचारलं. अर्थात ते हाफ ऑफ 56 म्हणजे 28 असणार आहे. पण ते हाफ का तर त्याला रिझन असलं. आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय पाहिली माहिती आहे? जर अँगल बायसेक्टरवर एखादा पॉइंट असेल ना तर तो साइड्स पासून काय असतो? इक्विडिस्टंट. तर साइड पासून इक्विडिस्टंट असेल तर तो पॉइंट कशावर असतो सांगा? अँगल बायसेक्टरवर असतो. आता हे डिस्टन्स इक्वल आहे की नाही सांगा? हे डिस्टन्स इक्वल आहे की नाही? म्हणजे P पॉइंट कशावर असलं पाहिजे? बायसेक्टरवर असलं पाहिजे. म्हणजे ही लाईन काय सांगा? बायसेक्टर आहे. म्हणून याचं मेजर काय असणार आहे? हाफ ऑफ अँगल SPR PSR. त्याचं मेजर घे. ते बायसेक्टर आहे सांगणं फार महत्वाचं आहे. आणि बायसेक्टर काय आहे सांगा? काय आहे सांगतो? कारण तो साइड्स पासून काय आहे? इक्विडिस्टंट पॉइंट. लक्षात. measure of angle TSR, measure of angle TSR
इक्वल्स 56 डिग्री गिवन. या अँगलचं मेजर तुम्हाला काय दिलंय 56 डिग्री. आता PT परपेंडिक्युलर फिगरमध्ये लक्षात सगळ्यांनी सेगमेंट PT परपेंडिक्युलर सेगमेंट ST. सेगमेंट PT इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ST. अरे इथं बघायचं रे PT याला परपेंडिक्युलर ना त्याचं नाव सांगायचं किती सोपं असते. अँड सेगमेंट PR इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. मग दोन्ही कॉंग्रेंट दिले तुम्हाला. सेगमेंट PT कॉंग्रेंट सेगमेंट PR गिवन. मग याचा अर्थ काय झाला रे या सेगमेंटचा अर्थ काय झाला की हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे. याचा अर्थ पॉइंट P कशावर असला पाहिजे अँगल बायसेक्टरवर असला पाहिजे. सिन्स P is equidistant from the sides कोण कोण सांगा ST and SR, P lies on the bisector of angle PSR. P कशावर असलं पाहिजे बायसेक्टरवर असलं. मग बायसेक्टरवर आहे म्हणून या अँगलचं मेजर किती असेल हाफ ऑफ मेजर अँगल PSR इक्वल्स काय विचारलं का कोणाचं विचारलं PSR चं विचारलं. हाफ ऑफ मेजर अँगल कोण PSR म्हणजे हाफ ऑफ 56. फायनल आन्सर. काही प्रॉब्लेम आहे का बघा. रे म्हणलं की पुढे जातोय बघ हे हा सगळा रे आहे आणि इथपर्यंत सेगमेंट आहे. मग PT ST ला परपेंडिक्युलर आहे रेला पण परपेंडिक्युलर आहे. काही नाही कसंही इथं रे ST जरी दिलं तरी चालतं सेगमेंट ST दिलं तरी चालतं काही प्रॉब्लेम. ओके नेक्स्ट बघूया. ओके नाउ क्वेश्चन 3 इज इन ट्रायंगल PQR PQ ची लेंथ 10 सेंटीमीटर आहे QR ची लेंथ 12 सेंटीमीटर आहे आणि PR ची लेंथ काय दिली आपल्याला 8 सेंटीमीटर. आणि क्वेश्चन मध्ये विचारलंय फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अँगल. सगळ्यात मोठा अँगल कोणता आणि सगळ्यात स्मॉलर अँगल कोणता असं विचारलं. काय थेरम आहे आपला द साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. तसं नाही अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. जी साइड मोठी असेल त्याचा समोरचा अँगल मोठा आणि जी साइड लहान असेल त्याच्या समोरचा अँगल लहान. मग या तिघांमध्ये सगळ्यात मोठी साइड कोणती सांगा QR. मग त्याचा समोरचा अँगल मोठा ना म्हणजे अँगल C सगळ्यात मोठा आणि सगळ्यात स्मॉल साइड कोणती सांगा PR. त्याच्या समोरचा अँगल सगळ्यात लहान. आता हे लिहायचं कसं असतं लक्षात. इन ट्रायंगल PQR समजून घ्यायचं. लेंथ PQ इक्वल्स नुसतं PQ म्हटलं तरी चालतं. PQ इक्वल्स 10 सेंटीमीटर QR इक्वल्स 12 सेंटीमीटर and PR equals 8 सेंटीमीटर. हे तीन सेगमेंट्स तुम्हाला दिले. आता इथं सगळ्यात मोठी सेगमेंट कोणती आणि सगळ्यात लहान सेगमेंट कोणती मेन्शन करायचं. बघा हिअर QR इज द लार्जेस्ट किंवा लॉंगेस्ट म्हटलं तरी चालतं. लॉंगेस्ट साइड अँड PR इज the smallest side. Next one, we know that angle opposite to greater side is greater than angle opposite to smaller side. We know that angle opposite to greater side is greater than the angle opposite to smaller side. जी साइड मोठी त्याच्या समोरचा अँगल मोठा, जी साइड लहान त्याच्या समोरचा अँगल लहान. Therefore आता सगळ्यात मोठी साइड कोण आहे सांगा QR. ते आपण इथं मेन्शन केले की QR लॉंगेस्ट साइड आहे आणि PR काय सांगा स्मॉलेस्ट. शॉर्टेस्ट प्लस स्मॉलेस्ट आहे. Therefore
अँगल पी इज, त्यांनी क्वेश्चन मध्ये कसं विचारलं, फाइंड लार्जेस्ट स्मॉलेस्ट शब्द काय वापरले, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट अँगल. देअरफॉर अँगल पी इज द ग्रेटेस्ट अँगल अँड अँगल, हा सांगा कोणता सांगा, क्यू, ह्याच्या समोरचं क्यू, अँगल क्यू इज द स्मॉलेस्ट. पुढे अँगल म्हणलंच म्हणजे असं काही नाही, जर लिहिलं असतं ना अँगल क्यू इज द स्मॉलेस्ट अँगल, नाही तरी फक्त असं थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह याच्यात लिहायला पाहिजे आपल्याला, त्याला थेरम्स पाठ पाहिजे तुम्हाला, थेरम्स पाठ असले की या गोष्टी कळतात. ओके, बघ क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल एफ ए एन, अँगल एफ 80 डिग्री आहे, अँगल ए 40 डिग्री आहे, ग्रेटेस्ट साईड कोणती आणि ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट साईड कोणती असं विचारलं. अशा क्वेश्चन मध्ये नाही, अशा क्वेश्चन मध्ये या प्रकारचं थर्ड अँगल कॅल्क्युलेट केल्याशिवाय डायरेक्ट असं हा 80 मोठा आहे म्हणून समोरची साईड मोठी डायरेक्ट सांगू नका. काय सांगावं, समजा आता याचं हे जे काही आन्सर येणार आहे, याचं येणार आन्सर ते काय येईल आपल्याला काय माहिती ना. टोटल 180 हे मान्य आहे, पण हे अँगल समजा कदाचित 40 पेक्षा कमी आलं तर आता आपण काय म्हणणार, मला मान्य आहे की आता सगळ्यात मोठा 80 आहे, सगळ्यात लहान 40 मला मान्य आहे, पण समजा कॅल्क्युलेट केल्यानंतर ह्याचं आन्सर जर 20 आलं तर आत्ता येणार नाही, पण आलं तर वेगळे कोणते अँगल असतील तर, म्हणून याचं मेजर आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचं. 80 + 40 किती आले, 120, डिफरन्स घेतल्यावर किती आला, 60. मग ठीक आहे, आता सगळ्यात मोठा 80 आहे आणि सगळ्यात स्मॉल कोण आहे, 40. पण हे कन्फर्म केल्यानंतर नाही, मग जो अँगल मोठा त्याच्या समोरची साईड मोठी आणि जो अँगल लहान त्याच्या समोरची साईड काय असणार आहे, लहान. आता हे कसं लिहायचं बघा, लक्षात आहे. इन ट्रायंगल एफ ए एन, सांगा मेजर अँगल एफ किती आहे, 80 डिग्री, मेजर अँगल ए किती आहे, 40 डिग्री. देअरफॉर मेजर अँगल एन किती असणार, 180 मायनस ब्रॅकेट मध्ये 80 + 40. कसं काय काढलं सांगायला नको, 180 मधनं दोघांना प्लस करून मायनस करून, या दोघांना ऍड केलं, 180 मायनस केलं, त्याचा आन्सर किती आलं, 60. मग या तिघांमध्ये सगळ्यात मोठा अँगल कोणता, एफ, आणि सगळ्यात स्मॉलेस्ट अँगल कोणता, ए. देअरफॉर हियर अँगल एफ इज द ग्रेटेस्ट and angle A is the smallest. मग जो अँगल मोठा त्याच्या समोरची साईड मोठी आणि जो अँगल लहान त्याच्या समोरची साईड लहान. बघा, the side opposite to greater angle is greater. तुम्हाला वाटलं तर दॅन कंटिन्यू करायचं. साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर दॅन द साइड अपोजिट टू स्मॉलर अँगल. देअरफॉर चला सगळ्यात मोठा अँगल कोण आहे, एफ. देअरफॉर साइड किंवा सेगमेंट काही द्या, साइड लिहूया. साइड ए एन इज द लॉंगेस्ट and त्याच्या समोर साइड एफ एन इज द स्मॉलेस्ट साइड. काही प्रॉब्लेम आहे बघा, नाही ना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. प्रूव्ह दॅट an equilateral triangle is इक्विअँग्युलर. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असणारा ट्रायंगल. इक्विअँग्युलर म्हणजे तिन्ही अँगल्स इक्वल असले पाहिजे. तिन्ही अँगल्स काय पाहिजे, इक्वल असले. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. इक्विलॅटरल ट्रायंगल हा इक्विअँग्युलर आहे हे प्रूव्ह करायचं. तुम्ही आयसोसेलेस ट्रायंगल थेरम मध्ये काय शिकणार आहे, आयसोसेलेस मध्ये दोन साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे अपोजिट अँगल्स देखील काय असतात, असतात की नाही. मग त्याचा वापर दोनदा कसा करायचा, हा हे लिहायला थोडस मोठं आहे बरं, व्यवस्थित लक्ष द्या. बरं, इन ट्रायंगल एबीसी सगळ्यांचं लक्ष द्या. इन ट्रायंगल एबीसी AB इक्वल्स BC इक्वल्स AC गिवन. ट्रायंगलचे तिन्ही जे साइड्स आहेत ना ते तुम्हाला इक्वल दिलेले.
अँगलचे तिन्ही साईड. मग आपण पहिल्यांदा आपण एक एक इक्वेट करूया. चला, अँगल ए इक्वल सॉरी साइड ए बी इक्वल साइड ए सी पहिल्यांदा कन्सिडर करूया आपण. कन्सिडर ए बी इक्वल्स ए सी. कन्सिडर ए बी इक्वल्स ए सी. हा, कन्सिडर ए बी इक्वल्स ए सी. फक्त इथे बघा, ह्याच्याकडे बघू नका. ए बी इक्वल्स ए सी. मग दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या समोरचे अँगल्स काय असतात रे? देयरफॉर अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल बी. ए बी च्या समोर अँगल कोणता? ए सी च्या समोर अँगल कोणता? रिझन आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. इक्वेशन ठीक. आता ए बी आणि ए सी इक्वल झाले. आता कन्सिडर ए बी इक्वल्स बी सी म्हणा. कन्सिडर ए बी इक्वल्स बी सी म्हणा. ए बी ए सी इक्वल झालं तर ए बी बी सी म्हणा. कन्सिडर ए बी इक्वल्स मग ए बी च्या समोरचा अँगल कोणता रे? सी कॉन्ग्रुएंट अँगल. बी सी च्या समोर अँगल पुन्हा रिझन काय? इक्वेशन 2. आता बघा, अँगल सी बी ला कॉन्ग्रुएंट आहे, तोच अँगल सी ए ला पण कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे अँगल ए, अँगल बी, अँगल सी तिन्ही कॉन्ग्रुएंट झाले की नाही? देयरफॉर अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल सी. म्हणजे तिन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले की नाही? मग जसं तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर इक्विलॅटरल म्हणतात, तसं तिन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असेल तर त्याला काय म्हणतात? इक्वी अँग्युलर. इक्वल अँगल झाले ना सगळे हे, म्हणजेच हा ट्रायंगल काय झाला? इक्वी अँग्युलर. देयरफॉर ट्रायंगल एबीसी इज एन इक्वी अँग्युलर. ANGU इक्वी अँग्युलर ट्रायंगल. ट्रायंगल एबीसी इज एन इक्वी अँग्युलर ट्रायंगल. हे शंका आहे का? अडचण नाही ना? नाउ क्वेश्चन नंबर 6. Prove that if the bisector of angle BAC, prove that if the bisector of angle BAC of triangle ABC is perpendicular to side BC, then triangle ABC is an isosceles triangle. Figure 1. If the bisector of angle BAC, ha bisector. If the bisector of angle BAC is perpendicular to side BC, side BC ला काय आहे? Bisector हा काय आहे? Perpendicular आहे. Then prove that triangle ABC is an isosceles. Triangle isosceles आहे, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. गिवन मध्ये काय दिलंय? हा जो अँगल BAC चा बायसेक्टर आहे ना, हा या BC ला काय आहे? परपेंडिक्युलर. तर काय प्रूव्ह करायचं आपल्याला? हा ट्रायंगल ABC आयसोसेलेस. लक्ष द्या, प्रूफ दाखवतोय अगदी सोपं. बायसेक्टर ऑफ अँगल BAC इज परपेंडिक्युलर टू साइड BC ऍट पॉइंट B. हा जो बायसेक्टर आहे ना BAC चा, तो BC ला D या पॉइंट पाशी काय आहे? परपेंडिक्युलर. हे तुम्हाला दिलं. ठीक आहे. दॅट इज अँगल BAD. फिगर मध्ये लक्ष द्या. अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD गिवन म्हणायचं आणि इक्वेशन 1. ऑल्सो AD किंवा सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू साइड BC. हे पण गिवन मध्ये दिले. आता हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट सांगते बघा? अँगल साइड angle. In triangle ABD and triangle ACD. In triangle ABD and triangle ACD, comma. चला, angle BAD congruent angle CAD. कुठनं आणलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1. अँगल BAD ला CAD कॉन्ग्रुएंट आहे. त्याच्यानंतर साइड किंवा सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट AD. AD ला AD कॉन्ग्रुएंट आहे, कॉमन साइड. काय रिझन त्याला? कॉमन साइड.
अँगल ADB हे काय लिहिलं नक्की ना? सगळे डॉक्टर आहात तुम्ही. व्हेरी गुड. हे असं हे ज्यावेळी कळतं की नाही तेव्हा तुम्ही डॉक्टर होणार. डॉक्टर हे फक्त डॉक्टरने जे लिहितं ते मेडिकलला तरी कळतंय किंवा डॉक्टरला कळतं, बाकी कोणालाही आपल्याला वाचल्यावर काही कळत नाही. तुम्ही सगळे डॉक्टर आहेत नो डाऊट. चला एडी कॉंग्रेंट एडी कॉमन अँगल एडीबी फिगर मध्ये बघा. अँगल एडीबी कॉंग्रेंट अँगल एडीबी. रिझन काय त्याला? इज 90 डिग्री. Therefore triangle ABD is congruent to triangle ACB. कोणती टेस्ट? ओके, असा टेस्ट. आता दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट झाल्यानंतर करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला पाहिजे ते कॉंग्रुएंट असते. आपल्याला घ्यायचं कोणतं? Therefore AB हा ते पण चालतो बघा, हे अँगल पण चालतो, बेस अँगल पण चालते. पण आता दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट आहेत की नाही, हे दोन, मग करस्पॉन्डिंग साइड्स मध्ये हे कॉंग्रुएंट सांगा ना, जास्त सोपं नाही का? Therefore हा सेगमेंट AB कॉंग्रुएंट सेगमेंट AC. सेगमेंटच्या जी साइड दिलं तरी चालतं. रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट. मला सांगा AB आणि AC जर कॉंग्रुएंट झाले तर तो ट्रायंगल कसला झाला? आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं ना. Therefore triangle ABC is an isosceles triangle. Triangle ABC is an isosceles triangle. काही अडचण आहे का बघा? व्हेरी गुड. ओके बघा क्वेश्चन नंबर 7. इफ सेगमेंट PR कॉंग्रुएंट सेगमेंट PQ, PR कॉंग्रुएंट PQ हे दोन कॉंग्रुएंट दिले. Prove that PS is greater than PQ. PS is greater than PQ. एकदम सोपं. PS is greater than PQ हे प्रूव्ह. PS is greater than PQ. बघा मला सांगा पहिल्यांदा हा ट्रायंगल कसला आहे सांगा. इन ट्रायंगल PQR सांगा सेगमेंट PQ is congruent to segment PR given. मग मला सांगा therefore triangle PQR कसला ट्रायंगल आहे? आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगलचे बेस अँगल कसे असतात? मग आता मी काय करतोय, अँगल PQR नाव घेतो, नंतर वाढवून PS काढायचं ना त्याचं. therefore angle PQR is congruent to angle PRQ. इक्वेशन 1. हा अँगल याला काय सांगा? कॉंग्रुएंट. आता हा 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 अँगल आहे ना, हा या ट्रायंगलचा या ट्रायंगलचा आणि एक्स्ट्रा अँगल हा नेहमी रिमोट इंटरपेक्षा काय असतो? एक्स्ट्रा अँगल हा नेहमी रिमोट इंटरपेक्षा कसा असतो? अँगल PRQ is an exterior angle of triangle PRS. Therefore angle PRQ is greater than. हा अँगल मोठा आहे याच्यापेक्षा, PSR पेक्षा. ग्रेटर दॅन PSR. गुड. आता मला सांगा जर PRQ हा ह्याच्यापेक्षा मोठा असेल, हा ह्याच्यापेक्षा मोठा असेल, तर याचा मित्र पण त्याच्यापेक्षा मोठा असेल की नाही? तुम्हाला सांगा याचा मित्र कोण आहे बघा? PQR. कॉंग्रुएंट म्हणजे फ्रेंड आहे तसं आहे की नाही? मग याला मी रिप्लेस करणार आहे या PRQ ला. त्या PRQ ला अँगल PQR is greater than angle PSR. आता जरा नाव बदलतो बरं का. बघा दॅट इज PQR चं जरा नाव बदला बरं. अँगल PQR चं नाव PQS. अँगल तोच आहे की नाही बघा? अँगल PQR चं नाव फक्त बदला, अँगल तोच आहे की नाही? ग्रेटर दॅन. आणि PSR चं नाव बदला रे, PSQ. आता थोड्या वेळ इकडे बघू नका, बघू नका म्हणून तरी बघतात, इकडे बघू नका. हा आता सांगा या फिगर मध्ये, एवढ्या मोठ्या ट्रायंगल मध्ये, या ट्रायंगल मध्ये सांगा कोणता अँगल मोठा आहे आणि कोणता लहान आहे? इथे कळतं बघा. हा अँगल PQS मोठा आहे का? अँगल PQS मोठा आहे का? कुणापेक्षा? PSQ. हा अँगल मोठा म्हणून समोरची साईड मोठी.
हा अँगल लहान म्हणून समोरची साईड लहान. मग आता हे काय सांगा, अँगल PQS, त्याच्या समोरची साईड कोणती? Therefore side PS is greater than, ह्याच्या समोरची साईड तिकडे बघायला पण लागत नाही, याच्यातच कळत असतं. साईड PQ बघा, प्रूव्ह झालं बघा, PS greater than PQ. तर काय गोष्ट राहिली सांगायची लिहायची, द साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. साइड अपोजिट काय लिहायचं आहे सांगा, साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. झालं सगळ्यांचं. आता लास्ट क्वेश्चन लक्षवरती. इन ट्रायंगल ABC, AD is perpendicular to BC, B is perpendicular to AC. अल्टिट्यूड म्हणजे अल्टिट्यूडलाच परपेंडिक्युलर म्हणतात, माहिती आहे ना सगळ्यांना. अल्टिट्यूडचा अर्थ माहिती आहे का, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स ऑन अपोजिट साइड. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑन अपोजिट साइड याला अल्टिट्यूड म्हणतात. मग त्यांनी सांगितलं AD अल्टिट्यूड आहे, BE अल्टिट्यूड आहे, म्हणजे समोरच्या साइड्स वरती काय आहेत ते परपेंडिक्युलर आहे. आणि AE इक्वल्स BD दिले त्यांनी. हे AE आणि BD इक्वल दिलेलं आहे. AE आणि BD इक्वल आहे. प्रूव्ह दॅट, प्रूव्ह दॅट, प्रूव्ह दॅट, प्रूव्ह दॅट. AD आहे, प्रूव्ह दॅट मध्ये AD आहे. ठीक आहे, AD कॉंग्रुएंट BE दाखवायचं. काय दाखवायचंय? AD कॉंग्रुएंट. अगदी सोपं आहे, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. बघा हा ट्रायंगल आहे ना, हा ट्रायंगल उभा बाजूला करतोय बघा. त्याला का बाजूला नाव सांगा, ABD. आता हा ट्रायंगल कसा का, हा ट्रायंगल आहे कसा बाजूला करतो, त्याला आहे तसा AED. इथं 90 आहे का, बघा ना, आहे का इथं 90 आहे का. त्यांनी गिवन मध्ये AEBD कॉंग्रुएंट दिलेत का, AE आणि BD कॉंग्रुएंट दिलेत का. साइड AB दोघांमध्ये कॉमन आहे का बघा, तिथं ते एकत्र असताना कॉमन साइड आहे की नाही. हे बघा, AB साइड या ट्रायंगल मध्ये पण आहे, AB साइड या ट्रायंगल मध्ये पण आहे. मग हे दोन ट्रायंगल आता कुठल्या टेस्टने कॉंग्रुएंट झाले, हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने कॉंग्रुएंट झाले, हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने कॉंग्रुएंट झाले, हायपोटेन्यूज साइड टेस्टने कॉंग्रुएंट झाले. मग दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट झाल्यानंतर करस्पॉन्डिंग साइड मध्ये AD आणि BE कॉंग्रुएंट होणार की नाही. AD इक्वल्स BE प्रूव्ह करायचं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हे दोन ट्रायंगल्स पहिल्यांदा बाजूला करून घ्यायचे. लक्ष द्या, इन ट्रायंगल, हे फिगर इथे बघायचं काय आहे ना, इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल BEA. हे बघा, ADB नाव घेतलं ना मी, AD वर मार्क आहे नाही, मग BE वर मार्क आहे नाही, ते नाव आधी मी तुम्हाला करस्पॉन्डन्स शिकवलंय. ADB नाव घेतलं ना, मग पुढचं नाव काय झालं, अँगल ट्रायंगल BEA. चला कोण कोण सांगा, हायपोटेन्यूज AB कॉंग्रुएंट हायपोटेन्यूज AB. रिझन काय त्याला, कॉमन साइड, नुसतं कॉमन उडलं ते चालतं. नंतर त्याच्या आधी एक अँगल सांगितलं राहिलं बरं, सॉरी अँगल, हा अँगल D शॉर्ट म्हणतो, अँगल D कॉंग्रुएंट अँगल BE कॉंग्रुएंट अँगल each 90. कारण त्याशिवाय आपल्याला हायपोटेन्यूज सांगता येत नाही कुठलाही, म्हणून तो अँगल 90 आधी सांगायचा. हा हायपोटेन्यूज झाला कॉंग्रुएंट. आता साइड BD कॉंग्रुएंट साइड. चला BD ला कोण कॉंग्रुएंट आहे, AE. हे गिवन मध्ये दिले तुम्हाला. Therefore triangle ADB is congruent to triangle BEA. कुठली टेस्ट, हायपोटेन्यूज साइड टेस्ट. मग आता दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट झाले म्हटल्यावर करस्पॉन्डिंग साइड कॉंग्रुएंट असणार की नाही सांगा. Therefore साइड किंवा सेगमेंट AD is congruent to side BE. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. बघा शो दॅट मध्ये काय विचारलं होतं आपल्याला, AD is congruent to BE. प्रूव्ह. शंका आहे का, एक्सरसाइज तुमचा कंप्लीट झालाय, फक्त घरी जाऊन मी अपलोड केल्यानंतर बघून तेवढं लिहून करा.